प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज प्रणित, ज्याने पहिला दिवस गाजवला. अनेक मॅच मध्ये त्यांनी भरपूर चांगला परफॉर्मन्स केला ॲज अ बॅट्समन म्हणून. टीम जय जलेश्वर टेरेस ग्रुप वाडेकर या टीमसाठी मेगा फायनल ग्रँड फिनाले आणि 2025 शाबाद चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता कोण होईल या प्रश्नाचं उत्तर देणारा सामना. फुल टॉस होता, लाईन मिस केली, परंतु या क्षणाला बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनने स्कोरबोर्ड ओपन झाले. जय जलेश्वर टेरेस ग्रुप वाडेकर या टीमचं भरपूर लांबचा प्रवास वाडेकर या टीमने केलाय. टिटवाळा परिसरा शेजारील असलेले गाव, माफ करा, कल्याण जवळ असलेले हे गाव आणि त्या गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रन. सिद्धू पाटील ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये कव्हरच्या दिशेने आपल्या अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोक खेळले, प्रेक्षकांची मने जिंकली आणि सातत्याने विस्फोटक इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्यासाठी माहीर असलेला खेळाडू वाडेकर टीमच्या माध्यमातून हा खेळाडू ओळखला जातो. स्वतः टीमचा महानायक कॅप्टन आहे. पुन्हा एकदा कट केलाय, चेंडू जाईल डीप पॉइंटच्या दिशेने, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप 4 रनसाठी सिद्धू पाटीलच्या बॅटमधून येतोय. स्वतःला सिद्ध करत असताना हा नेत्रे दीपक स्ट्रोक चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने 6 रन आपल्याला पाहायला मिळतात. कट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू चाललाय डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. आणि ओव्हर नंबर 1 सध्याच्या गडीला मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन दिशा दिली. पॉइंटच्या दिशेने फिल्डर होता, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केतन शेलारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल पूर्ण केली आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 8 रन. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. एक ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. स्पेल नंबर 2 आणि हर्षन आलाय स्पेल नंबर 2 साठी. मेगा फायनल मध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक आणि पहिला बॉल. चांगली भूमिका विकेट कीपर रुणाल मात्रेची. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 9 रन. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटच्या दिशेने डीप मधून फिल्डर वेगाने धावत आला होता, परंतु फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल शिल्लक आहेत.
या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग बेमिसाल, परंतु तेवढ्याच ताकदीचा झेल पकडलाय मयुरेशने आणि विकेट क्रमांक पहिला जय जलेश्वर टेरेस ग्रुप वाडेघर या टीमला हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अतुल मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला स्ट्रायकिंग एंडला. लॉफ्ट केलाय अतुलने हर्षनच्या विरुद्धामध्ये एक मोठा स्ट्रोक, परंतु डीप मध्ये फिल्डर होता, चेंडू जाईल, पंचांचा इशारा येतोय. तर षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन, 16. दिशा दिली, कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर फिल्डर भरपूर चांगला प्रयत्न स्वराजच्या माध्यमातून रनआउटची संधी आणि फलंदाज सेकंड रन घेत असताना होतोय या ठिकाणी बाद. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. नवीन फलंदाज सर्वेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. या मोमेंटला लॉफ्ट केलाय सर्वेश, मैदानाच्या आतमध्ये जसा दाखल झाला अतुलच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अतुलनीय फटका अतुलच्या माध्यमातून. तेवीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 23. विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 24 रन आतापर्यंत होतात आणि 25 रनचं टार्गेट असेल. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. जय जलेश्वर 11 टेरेस ग्रुप वाडेकर संघ.
चला 25 रनचं लक्ष आहे आणि गोटवली टीम आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि गोटवली संघ आपण मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. फलंदाज स्वराज म्हात्रे आणि त्याचबरोबर प्रमोद चौधरी आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजीसाठी कपिल यांना आमंत्रित केलंय. पहिल्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी कपिल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. 12 बॉल 25 रन. पहिला बॉल लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या बॉलवर कपिलने आपले इरादे स्पष्ट केलेत. 11 मध्ये अजूनही 25 रनची गरज. स्विचिट करण्याचा प्रयत्न परंतु हा प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 10 बॉल आणि अजूनही 25 रन पूर्ण करायचे आहेत. 4 षटकार या मॅच मध्ये विजय संपादन करून देऊ शकतात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 3 बॉल आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. 9 बॉल आणि अजूनही 25 रनची गरज. 365 दिवस अनेक खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतात आणि या स्पर्धेचा तिसऱ्या पर्वातील सांगता 16 येऊन ठेपताना आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल कंप्लीट केली आणि आता मात्र 8 मध्ये करायचे आहेत. त्या म्हणजे 24 रन. 8 बॉल आणि 4 षटकार. येणाऱ्या काळामध्ये विजेता बनण्यासाठी मारावे लागतील. प्रमोदला तो विक्रम करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल. 7 बॉल आणि आता मात्र 24 रनची गरज. 7 बॉल आणि 24. फुलटॉस होता. लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील परंतु या मोमेंटला डॉट बॉलची समाप्ती. समीकरण बदलले या षटकामध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली गोलंदाज कपिलने आणि एक चांगली स्ट्रॅटर्जी वापरून दिली आपल्या टीमसाठी. जी स्ट्रॅटर्जी त्यांनी वापरली. शेवटचे 6 बॉल आणि अजूनही 24 रनची गरज.
शेवटचे 6 बॉल आणि 24 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. रनआउटची संधी परंतु बॅट्समन सेफ प्रमोद पोचलाय. आता मात्र 5 बॉल आणि 23 रनची आवश्यकता. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय? फटका फसलाय आणि फलंदाज प्रमोद चौधरी होतोय बाद. समीकरण 4 बॉल आणि आता मात्र 23 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. चार बॉल आणि 23 रनची आवश्यकता. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. या बॉलवर लॉफ्ट केलाय, समोरच्या दिशेने फटका केलाय. हा षटकार येतोय. मॅच मध्ये अजूनही रंगत निर्माण झाली. 3 बॉल आणि आता मात्र 17 रनची गरज. पुन्हा एकदा आणखीन एक धमाकेदार लॉंग अँड हाय पत्रा तोड परफॉर्मन्स. सलग बॅक टू बॅक दुसरा षटकार देखील येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन बॉल आणि 11ची आवश्यकता. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 2 मध्ये करायच्यात 11. कालची मॅच देखील आपण पाहिली. 6 बॉल मध्ये 6 रनची गरज असताना ऐरोली टीमचा बॉलर अजितने त्या धावा डिफेंड केल्या, परंतु या मोमेंटला रन पूर्ण करायचे आहेत. त्या म्हणजे 2 बॉल मध्ये 11 रन. धीम्या गतीचा हा बॉल, आखूड पद्धतीचा चेंडू, जसा टप्पा पडला त्यानंतर अंगाचा वेध देखील घेताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 बॉल आणि 11 रन. शाबाद चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या पर्वाचा विजेता ठरलाय जय जलेश्वर टेरेस ग्रुप वाडेघर. या टीमने ही स्पर्धा जिंकली आणि उपविजेता ठरलाय गोठवली 11 गोठवली संघ. तर या अगोदरचा सामनावीर स्वराज, आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी